शैक्षणिक साहित्य खरेदी सक्तीविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक. गणवेशात सर्व शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती शाळांकडून करण्यात येत आहे. या विरोधात शासनानं अध्यादेशही काढला आहे. मात्र त्यावर कार्यवाही होत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. अशी सक्ती करणाऱ्या शाळांच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिलाय. ठाणे शहरातील विविध शाळांकडून विशिष्ट दुकानांमधूनच गणवेश खरेदी करावे, विशिष्ट ठिकाणाहून वह्या, स्टेशनरी विकत घ्याव्यात, अमक्या दुकानातूनच बूट खरेदी करावेत अशी सक्ती करण्यात येते. ही सक्ती म्हणजे पालकांची लूटमार आहे. शाळांकडून निश्चित केलेल्या दुकानातूनच या साहित्याची किंमत बाजारभावापेक्षा दुप्पट असल्यानं पालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. याबाबत आपणाकडे अनेक पालकांनी तक्रार केली होती. त्यामुळेच अशा शाळांना धडा शिकवण्याचा निर्णय आपण घेतल्याचं प्रधान यांनी सांगितलं. 2004 मध्ये अशा सक्तीविरोधात राज्य शासनानं आदेश जारी केले होते. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. आता पुन्हा 15 एप्रिल रोजी या सक्तीविरोधात GR काढण्यात आला आहे. या GRचा आधार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं ठाण्यातील राज्य शासन बोर्ड, CBSE, ICSE, IGCSE बोर्डाच्या सर्वच शाळांना पत्र देऊन सक्ती न करण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. त्यानंतरही या शाळांनी सक्ती केली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते शाळांच्या समोर आंदोलन करतील, असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला आहे. शासनाने हा नवीन GR 15 तारखेला काढलाय. मी ती कॉपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्यापासून दर शाळेत जाणार आहेत आणि त्या GR मध्ये काय म्हणतात, SSE, ICSE, CBSE हे सगळे बोर्ड, या सगळ्या बोर्डांच्या पालकांना ज्यांची मुलं तिथे शिकतात त्यांना त्रास होतोय, पैशापोटी पैसा जातोय, वेळ जातोय आणि ट्रिमेंडस त्यांना त्रास होतोय. तर आम्ही दर शाळा, अगदी सुलोचनादेवी सिंघानिया असो, ज्ञानोदय असो, सगळ्या शाळांमध्ये आमचे कार्यकर्ते माझं वैयक्तिक पत्र घेऊन जात आहेत. त्याच्या मागे तो GR असेल. त्या GR मध्ये असंही म्हणतात की हा GR नोटीस बोर्डवर लावण्यात यावा, म्हणजे पालकांना पण कळावं की हे आता कंपल्शन नाही. आणि आम्ही माझ्या पत्रामध्ये काही नंबर्स देतोय. जर कुठल्याही शाळेने हे कंपल्शन ह्याच्या पुढे जर चालवलं तर आम्ही शाळेच्या गेटवर आंदोलन करू. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील सर्व शहरांच्या स्वच्छतेचं मूल्यांकन स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 द्वारे केलं जाणार आहे. या अभियानांतर्गत शहराच्या स्वच्छतेचं मूल्यांकन हे प्रत्यक्ष पाहणी करून आणि नागरिकांच्या अभिप्रायावर केलं जाणार असून यासाठी केंद्र शासनाची समिती महापालिका राबवत असलेल्या उपक्रमाची पाहणी करेल.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात 27 एप्रिल पासून सुरू होणार आहे, तर भारतामध्ये याची सुरुवात 25 एप्रिल पासून सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपायुक्त मधुकर बोर्डे आदी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर आयुक्तांनी पाहणी केली. स्वच्छ सर्वेक्षण या अभियानात दृश्यमान स्वच्छता, घनकचरा प्रक्रिया, कचरा वर्गीकरण आणि संकलन, स्वच्छतागृहांची उपलब्धता, वापरलेल्या पाण्याचं व्यवस्थापन, सेप्टिक टँक, साफसफाईचं यांत्रिकीकरण, स्वच्छता, जनजागृती, संस्थात्मक बळकटीकरण, स्वच्छता कर्मचाऱ्यांचं कल्याण आणि नागरिकांच्या तक्रार निवारण प्रणाली अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आलाय. उथळसर प्रभागातील कचराळी तलाव परिसरात सार्वजनिक शौचालयांची पाहणी करताना शौचालयावर चिकटवण्यात आलेली जुनी पत्रकं तात्काळ काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसंच शौचालयात नियमित पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले. रस्त्याच्या कडेला पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या पाईपच्या मुखाशी जाळ्या बसवणं, तसंच दुकानदारांनी दुकानाबाहेर ओला आणि सुका असा 2 कचरा कुंड्या ठेवाव्यात अशा सूचनाही करण्यात आल्यात. पाचपाकाडे येथील सरस्वती इंग्लिश हायस्कूलमध्ये ओला सुका कचरा आणि ई कचरा याचं वर्गीकरण योग्य प्रकारे होत आहे की नाही हे पाहत असताना शाळेतील शौचालयाच्या स्वच्छतेचीही आयुक्तांनी पाहणी केली. यानंतर वंदना नाल्याची पाहणी करून नाल्यातून पाण्यासोबत वाहून येणारा कचरा अडवण्यासाठी जाळ्या बसवण्याबाबत उपाययोजना करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. तसंच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलावाचीही पाहणी करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत शहराच्या स्वच्छतेचं मूल्यांकन 12,500 गुणांवर केलं जाणार असून यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण आणि वाहतूक, प्रत्यक्ष पाहणी आणि नागरिकांच्या अभिप्रायाला सर्वाधिक 10,500 गुण दिले जाणार आहेत. उर्वरित 2,000 गुण हे प्रमाणपत्र घटकांवर आधारित असणार आहेत. विशेष म्हणजे नागरिकांच्या अभिप्रायाला या सर्वेक्षणात महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले. महापालिकेच्या संबंधित विभागांनी स्वच्छ सर्वेक्षणाच्या सर्व निकषांनुसार नियोजन करून शहरातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी या पाहणी दौऱ्यात दिल्यात. कोपरीतील मलनिस्सारण प्रकल्प ठरला पांढरा हत्ती. भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांच्या पैशाची लूट, आमदार संजय केळकर यांचा आरोप. सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या ठाणे पूर्वेतील मलनिस्सारण प्रकल्प पांढरा हत्ती ठरला असून या प्रकल्पातून ठाणे महापालिकेला 1 रुपयाही उत्पन्न मिळत नसताना कंत्राटदाराला मात्र वर्षाला 10 कोटी रुपये द्यावे लागत आहेत. महापालिकेचं दुर्लक्ष आणि कंत्राटदार कंपनीकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांच्या कररुपी पैशांची लूट होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय. ठाणे पूर्वेत कन्हैया नगरलगत ठाणे महापालिकेनं PPP तत्वावर मलनिस्सारण प्रकल्प उभारला असून 2021 साली संबंधित कंत्राटदार AK इलेक्ट्रिकल्स या कंपनीने या प्रकल्पाचं काम सुरू केलं. वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित करणं अपेक्षित असताना त्यासाठी 2025 साल उजाडलं. विशेष म्हणजे या प्रकल्पाची सांडपाण्यातून 120 mld पाणी शुद्ध करण्याची क्षमता असताना फक्त 5 mld शुद्ध पाणी तयार करण्यात आले. सांडपाण्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणं आणि तयार होणारं शुद्ध पाणी विकून महापालिकेला उत्पन्न मिळावा असा उद्देश हा प्रकल्प उभारण्याच्या मागे होता. मात्र आजतागायत अपेक्षित पाणी निर्मिती झालीच नाही, शिवाय पाणी विक्रीही झाली नाही. उलट महापालिकेला आज दरवर्षी कंत्राटदार कंपनीला नाहक 10 कोटी रुपये द्यावे लागत आहेत. ही ठाणेकरांच्या कररुपी पैशांची लूट होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय. या प्रकल्पाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, ओंकार चव्हाण आणि अधिकारीही उपस्थित होते. याबाबत बोलताना केळकर यांनी या प्रकल्पात भ्रष्टाचार आणि अनियमितता असून महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं सांगितलं. या प्रकरणी केंद्र सरकारनं 90 कोटीचा दंडही ठोठावलाय, तर घेतलेल्या कर्जावर 9 कोटी एवढं व्याज भरण्यासाठी कंत्राटदार कंपनी टाळाटाळ करत असून कंत्राटदार आणि महापालिका एकमेकांवर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतायत. 120 mld क्षमतेच्या प्रकल्पातून फक्त 5 mld पाणी शुद्ध होत असल्यानं कंत्राटदारांच्या क्षमतेवरच संशय निर्माण होत आहे. शिवाय प्रक्रियेतून निर्माण होणारा गाळ जवळच्याच नाल्यात आणि कांदळवनात टाकला जातोय. परिणामी ठाणेकरवाडी आदी परिसरात पावसाळ्यात पाणी शिरून नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे, तर कांदळवनही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना दिली आहे.
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, मिसिंग लिंक प्रकल्पाचं 1 मेला होणार उद्घाटन. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ॲक्सेस कंट्रोल बनवणाऱ्या महत्त्वाच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं 19% काम पूर्ण झालं असून 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल फ्री होणार असल्यानं अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. आपण स्वतः येथे येऊन कामाची गुणवत्ता तपासली असून काम समाधानकारक झालं आहे. उर्वरित किरकोळ कामं पुढील काही दिवसात पूर्ण होतील. वेळेत आणि उच्च दर्जानं काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. सुमारे 10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात 2 भव्य बोगदे, उंच वायडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. 70 किलोमीटर प्रतितास वेगानं वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलाय. लोणावळा तळावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करणं म्हणजे एक आव्हान होतं. मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं हे मोठं आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणं आणि वाहतूक पूर्णपणे बायपास होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 30 मिनिटांनी कमी होईल. या प्रकल्पामुळे घाटातील अपघात जवळपास शून्यावर येतील असा ठाम दावा शिंदे यांनी केलाय. यामुळे इंधनाची बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणातील लक्षणीय घट होईल. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचं अंतर सुमारे 6 किलोमीटरनं कमी होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहने आणि बसेसना प्राधान्य देण्यात येणार असून त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. टोलवाढीबाबत स्पष्ट करताना शिंदे यांनी मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याचं सांगितलं. सुमारे 6,700 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला 2019 साली मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तर आता त्यांच्या उपस्थितीतच या प्रकल्पाचं लोकार्पण होणार असल्यानं हा विशेष योगायोग असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील पहिला ॲक्सेस कंट्रोल मार्ग ठरला होता. या मार्गामुळे IT, सेवा क्षेत्र, उद्योग आणि रिअल इस्टेटमध्ये मोठी वाढ झाली. आता मिसिंग लिंक प्रकल्पामुळे या मार्गाची कार्यक्षमता आणखीन वाढणार आहे. अशा प्रकारचे प्रकल्प हे केवळ रस्ते नसून राज्यांच्या अर्थव्यवस्थेला गती देणारे असतात. कनेक्टिव्हिटी मजबूत असेल तर उद्योग, IT सेवा आणि क्षेत्र तसंच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतात, असंही शिंदे यांनी सांगितलं. असताना MSRDCने हे चॅलेंज स्वीकारून हा टनेल आणि वायडक्ट पूर्ण केलेला आहे. खरं म्हणजे 2019ला ॲक्च्युअल याला मान्यता वगैरे मंजुऱ्या त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस मी MSRDC माझ्याकडे होतं आणि उद्घाटनाच्या वेळेस देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि MSRDC विभाग माझ्याकडे आहे. त्यामुळे हा योगायोग आहे आणि अतिशय पुणेकरांना आणि मुंबईकरांना वेळ वाचवणारा या टनेल आणि वायाडक्टमुळे आज आपण जर पाहिलं तर अर्धा ते पाऊण तास हा वेळ कमी होईल आणि घाट सेक्शन जो आहे तिथली वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होईल. इंधनाची बचत होईल, वेळेची बचत होईल, प्रदूषण कमी होईल. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जसं मुंबई पुणे एक हा जो प्रकल्प त्या काळामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या संकल्पनेतून MSRDCचे तत्कालीन मंत्री आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी त्यावेळेस केला आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं की हा फक्त मुंबई पुणे रस्त्यामुळे जे डेली अपडाऊन लोक करू लागले, पुण्याकडे IT पार्क झाले, सर्व्हिस इंडस्ट्री आली, या ठिकाणी रिअल इस्टेट बूम झाली, मोठ्या प्रमाणावर उद्योगाला चालना मिळाली आणि त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा हा मुंबई पुणे ॲक्सेस कंट्रोल रोड पहिला होता. तो भारतातला आपला पहिला ॲक्सेस कंट्रोल. नंतर आपण समृद्धी महामार्ग केला. पण या टनेलमुळे पूर्णपणे अपघात कमी होऊन जातील, वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि मुंबई पुणे
हे प्रवास जो आहे हा अतिशय सुसाट होईल आणि लोकांना सोयीचा होईल. लोकांना याचा खूप फायदा देणारा हा प्रकल्प आहे. मिसिंग लिंक. या प्रकल्पामुळे एकतर पुणे मुंबईचं अंतर कमी झालं, त्यासोबत प्रवास हा अधिक सुरक्षित झाला. मात्र साधारणतः 6,700 कोटी या प्रकल्पासाठी खर्च झाले. टोलच्या बाबतीत काही धोरण असणार आहे का? टोल वाढणार आहे का? या सगळ्या वाढवला जाणार आहे का या बाबतीत? कारण जो खालापूरला जो टोल नाका आहे या टोलमध्ये काही वाढ होणार आहे का? नाही, आता टोल तर आपण तिथे टोल नाका आहे तिथे काही, आणि याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल वगैरे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्येही वाढ होणार नाही. पण किल्ला बघा ना, हे बघा ना आपण इथं, कारण हे 4-5 गड आहे तिथे. आपल्या तिकोना आहे, लोहगड आहे आणि विसापूर आहे, तिकोना आहे, अशा प्रकारचे गड किल्ले आहेत. ह्या गड किल्ल्याचं इथे आपण एंट्री केलेली आहे, दाखवलेली आहे. आणि पश्चिम महाराष्ट्राचं हे प्रवेशद्वार आहे आणि त्यामुळे, आणि त्या पलीकडचा जी एंट्री पॉईंट आहे तिकडे आपण कारल्याच्या लेण्या ज्या आहेत, त्यामुळे इथं लेण्यांचं देखील आपण, आणि ते पण देखील GRCत केलं आहे आपण. त्यामुळे 100 वर्षापेक्षा जास्त टिकाऊ आहे. रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या खास आक्रमक शैलीत चोख प्रत्युत्तर दिले. ठाण्यातील वर्दळीच्या नितीन कंपनी चौकात मनसेच्या वतीने एक उपहासात्मक व्यंगचित्र लावण्यात आलं असून यात वकील गुणरत्न सदावर्ते यांची खिल्ली उडवत त्यांना सदा रडते असं संबोधण्यात आलं आहे. या लक्षवेधी बॅनरबाजीमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले. राज्य शासनानं परिवहन विभागामार्फत रिक्षा चालकांना नवीन परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषा येणं अनिवार्य केलं. या निर्णयाचे राज्यभरातील मराठी नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे. मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी याला कडाडून विरोध करत परप्रांतीय रिक्षा चालकांची बाजू घेतली होती. त्यांच्या या भूमिकेला उत्तर देण्यासाठी मनसेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले. या व्यंगचित्रात 2 भाग स्पष्टपणे दर्शवण्यात आले आहेत. डाव्या बाजूला सरकारच्या हातातील खेळणं किंवा बाहुले म्हणून गुणरत्न सदावर्ते यांचा उल्लेख सदा रडते असा करण्यात आलाय. त्यांच्या मागे सामान्य मराठी बांधव मारण्यासाठी धावत आहेत असं दाखवण्यात आलंय. तसंच आधी स्वतःचे डोलणारे बैल सांभाळा असा खोचक टोला त्यांना लगवण्यात आलाय. तर उजव्या बाजूला रिक्षा आणि भगवे झेंडे घेतलेल्या मराठी बांधवांसोबत स्वतः अमित ठाकरे ठाम उभे असल्याचं दाखवण्यात आले. तसंच मराठी भाषेचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान अशी ठाम गर्जनाही पाहायला मिळते. बॅनरच्या खाली मराठी सक्तीला विरोध करणाऱ्यांना आमचा तीव्र विरोध असा स्पष्ट आणि थेट इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रात राहायचे आणि व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा यायलाच हवी या मनसेच्या मूळ भूमिकेशी सुसंगत असा हा फलक आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनीही नुकताच मराठीच्या सन्मानाबाबत ठाम भाष्य केलं होतं. या सर्व घडामोडींमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलं असून पुढील काही दिवसात यावर आणखीन प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते.